पहिल्या वटपौर्णिमेच्या सणाचा उत्साह काही वेगळाच असतो. म्हणूनच या सणानिमित्त छानशी हिरवी साडी घ्यायची असेल तर हिरव्या साड्यांचे काही सुंदर प्रकार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हिरव्या रंगाची पैठणी साडी तर कधीही उठूनच दिसते. कोणताही समारंभ असो किंवा लग्नकार्य असो, पैठणी ही कित्येकींची नेहमीची पहिली पसंतीच असते. सध्या नारायणपेठ साड्या या खूप ट्रेंडिंग आहेत. वटसावित्री पौर्णिमेनिमित्त अशी एखादी सुंदर नारायणपेठ घ्यायला काही हरकत नाही. कमी किमतीत हवी असेल तर सेमी सिल्क प्रकारातली नारायणपेठ ही घेऊ शकता. खण साडीची क्रेज अजूनही आहेच. अशी एखादी हिरव्या रंगाची खण साडी खरंच खूपच युनिक दिसते. ही साडी नेसल्यावर अगदी लुक पारंपरिक येतो. खण साडीशी मिळती जुळती असणारी साडी म्हणजे इरकल साडी. इरकल साड्याही अतिशय उच्च दर्जाच्या असतात. त्यामुळे एखादी तरी इरकल साडी आपल्याकडे असायलाच हवी. जर तुमचे बजेट जास्त असेल तर अशी एखादी सुंदर कांजीवरम साडी घेण्याचा विचारही तुम्ही करू शकता. अगदी गडद हिरवा रंग नको असेल तर काही वेगळे रंगही ट्राय करू शकता. बनारसी साडीचा पोत आणि तिची श्रीमंती यालाही काही तोड नाही. वटपौर्णिमेनिमित्त अशी एखादी दणक्यात खरेदी करून टाका. ही साडी वर्षानुवर्षे तुमच्याकडे आठवण म्हणून कायम राहील. प्युअर सिल्क प्रकारात हिरव्या रंगाच्या अशा कित्येक सुंदर साड्या मिळतात. वेगवेगळ्या रंगाच्या काठांमुळे प्रत्येक साडीचे सौंदर्य हे वेगळेच भासते. तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमेसाठी हिरव्या काठाच्या साड्यांचे हे सुंदर आणि पारंपरिक प्रकार तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यामध्ये पैठणी, कांजीवरम, बनारसी, खण साडी, इरकल साडी आणि प्युअर सिल्क साडी असे अनेक सुंदर पर्याय आपण पाहिले. तुमची आवडती साडी कोणती आहे हेही मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक साड्या, दागिने आणि सणावाराच्या खास माहितींसाठी वंदनाज डायरीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.